हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तो आपला सर्वांचं स्वागत आहे राठोड आकाशा पोलीसवरती यूट्यूब चॅनलवरती। तर आज मित्रांनो आपण पाहणार आहोत कारागृहाचे टॉप 20 क्वेश्चन आणि शेवटी थोडीशे एक 2-4 घडामोडीचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत। तर पाहू शकता पुणे कारागृह विशेष। तर मित्रांनो पाहू शकता प्रश्न असा येतो की महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर उत्तर द्यायचं आहे पुणे। त्याच्यानंतर येतोय महाराष्ट्र कारागृह विभागाचे घोषवाक्य कारागृहाचा घोषवाक्य असतो संरक्षणालय खलनिग्रहालय, जसं पोलीसचं आहे मित्रांनो घोषवाक्य, तसंच आपलं कारागृहाचं पण आहे सुधारणा व पुनर्वसन। तर त्याच्यानंतर पाहू शकता महाराष्ट्र प्रशिक्षण राज्य प्रशिक्षण केंद्र येरवाडा पुणे येथे आहे मित्रांनो। तर महिलांसाठी स्वातंत्र्य कारागृह, महिलांसाठी 2 ठिकाणी स्वातंत्र्य कारागृह आहेत। महिलांसाठी स्वातंत्र्य कारागृह पुणे मुंबई। तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू शकता तुम्ही, महाराष्ट्र तुरुंग विभागात मध्यवर्ती तुरुंग किती आहेत? तर महाराष्ट्रात 9 तुरुंग विभाग आहेत मित्रांनो, 9 पाहू शकता। येरवाडा व नागपूर सेंट्रल जेल मध्ये कैद्यांना फाशी जे कैद्यांना देण्यात येते ती कुठे देण्यात येते असं क्वेश्चन येऊ शकतो। तर येरवाडा व नागपूर येथे पाहू शकता, येरवाडा व नागपूर सेंट्रल जेलमध्ये कैद्यांना फाशीची शिक्षा देण्यात येते। तर त्याच्यानंतर पाहू शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे, आशिया खंडातील सर्वात मोठे, इथं मोठे लिहायचं विसरलं होतं, आशिया खंडातील सर्वात मोठे तुरुंग ती कुठे आहे? तर आहे तिहारी जेल दिल्ली। तर आता जस्ट दिल्लीचा जो CM होता अरविंद केजरीवाल, त्याला याच जेलमध्ये ठेवण्यात आला होता मित्रांनो। तिहारी जेल आशिया खंडातील सर्वात मोठा जेल आहे मित्रांनो। महिलांसाठी खुले कारागृह कुठे आहेत? तर महिलांसाठी 2 ठिकाणी खुले कारागृह आहेत, एक आहे पुणे आणि एक आहे अकोला मित्रांनो। तर नेक्स्ट पाहू शकता, कैद्यांना अभिवाचन रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर पाहू शकता कैद्यांना अभिवाचन रजा कोण मंजूर करतो? तर विभागीय आयुक्त मित्रांनो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी कोणत्या दर्जाचे असते? तर कोणत्या दर्जा त्यांचा कोणता असतो? तर त्यांचा दर्जा जो असतो मित्रांनो अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे तो सर्वात मोठा वरिष्ठ अधिकारी पुणे कारागृहाचा असतो मित्रांनो। तर तो कोण आहे? तोच लगेच खाली प्रश्न आहे, महाराष्ट्र कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहेत? तर ते आहेत प्रशांत बुर्डे मित्रांनो। त्यानंतर पाहू शकता कारागृह ध्वज दिन 1 सप्टेंबरला असतो। आपला जो 2 जानेवारी 1961ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी जसा अर्पण केला होता, तसंच आपण 2 जानेवारी हा पोलीस ध्वज दिन जसा साजरा करत असतो, तसाच कारागृह ध्वज दिन साजरा करत असतो मित्रांनो 1 सप्टेंबरला। तर पुढच्या पेजवर जाऊयात आपण, महाराष्ट्र पोलीस विभागाचे मासिक दक्षता। तर त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्र CIDचे मुख्यालय पुणे येथे आहे मित्रांनो। महाराष्ट्र CIDचे मुख्यालय कुठे आहेत म्हणजे पुणे येथे। तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा तुरुंग कुठे आहे? तर आहे येरवाडा पुणे हा सर्वात महाराष्ट्रातील, जसं तिहारी जेल भारतातील सर्वात मोठा तुरुंग आहे, तसंच महाराष्ट्रातील सर्वात मोठा तुरुंग जो आहे येरवाडा आहे मित्रांनो। अथर्व रोड जेल कुठे आहे असाही प्रश्न येऊ शकतो। अथर्व रोड जेल हे मुंबई येथे आहे मित्रांनो। पुणे जिल्ह्यात 3 कटक मंडळे आहेत, तर ते 3 कटक मंडळे कुठे कुठे आहेत? तर मित्रांनो पाहू शकता खडकी येथे एक आहे, देहू रोड आहे आणि पुणे येथे आहे। तर मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर चॅनलवर जर नवीन असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून टाका मित्रांनो। तर मध्यवर्ती कारागृह किती आहेत हे पाहू शकता, मध्यवर्ती कारागृह 9 आहेत। त्याच्यानंतर जिल्हा कारागृह 31 आहेत। त्याच्यानंतर पुढे पाहू शकता खुले कारागृह 19 आहेत, खुली वसाहत 1 आहे। त्याच्यानंतर ऑस्कर पुरस्कार, जे आता चालू घडामोडी 4-5 क्वेश्चन आहेत ते पण पाहून घ्या।
ऑस्कर पुरस्कार 2025 सर्वोत्कृष्ट चित्रपट अनोरा आहे मित्रांनो, अनोरा. तर पाहू शकता पुढचा क्वेश्चन आहे, देशातील पहिली रोबोटिक सर्जरी कोठे करण्यात आली? तर ते आहे नागपूर येथे सर. तर हे 2025 साठी आता पुणे कारागृहाला जरी नाही विचारण्यात आला तरी हा प्रश्न हा महाराष्ट्रात कमीत कमी 4 ते 5 जिल्ह्यात येऊ शकतो मित्रांनो. हा क्वेश्चन पुढे 2025च्या भरतीमध्ये. पारगाव सातारा हे गुलाबाचे, नुकतेच त्या गावाला गुलाबाचे गाव असे म्हणून टॅग दिलेला आहे मित्रांनो. धर्म गार्डियन युद्ध सराव कोणत्या देशात होतो? भारत आणि जपान येथे होतो मित्रांनो, भारत आणि जपानमध्ये. धन्यवाद मित्रांनो.